माझ्याकडे आतापर्यंत एक 26 कराराची कोणत्या देशाशी आणि कोणत्या कंपनीशी झालं त्याची यादी आलेली आहे। या 26 पैकी 25 हे महाराष्ट्रातले, त्यातले 15चे मुख्य कार्यालय मुंबईत आहे, 5चे पुण्यात आहे, 2-3चे ठाण्यात आहे। आणि मग जर इथले जे मुंबईचे, ठाण्याचे, पुण्याचे करार करायचे तर दावोसला का जावं लागलं, हा माझा खऱ्या अर्थानं सरकारला प्रश्न आहे। आणि 2014 पासून जेवढ्या गुंतवणुकीचे करार झाले त्याची अंमलबजावणीचं प्रमाण काय याचं कुठे स्पष्टीकरण नाही। 2013 पर्यंत हे पब्लिश होत होतं, किमान 25% ॲव्हरेज होतं, परंतु 2014 नंतर आतापर्यंत दावोसमध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणी, प्रत्यक्षात गुंतवणूक किती हे आकडे समोर आले। त्याच्यामुळे ही घोषणा आहे, या घोषणा आहेत गुंतवणुकीच्या, प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होती हे सांगणं अवघड आहे। म्हणजे हे सारासर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार आहे। गेल्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशाच प्रकारचे करार केले होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते सुद्धा दावोसला जाऊन आलेत, अशाच प्रकारचे करार केलेले आहेत। महाराष्ट्राला याचा नेमका कशा पद्धतीने हे पहा, मागच्या वर्षी या सरकारने केले, त्याच्या मागच्या वर्षी केले, त्याची अंमलबजावणी काय झाली विचारा नाही या सरकारला। उद्योगमंत्री तेच आहेत जे आताच्या सरकारमध्ये आहे। हे सरकारला विचारा की मागच्या वर्षीचे जे दावोसमध्ये करार झाले, गुंतवणूक झाल्याचे करार झाले होते, त्याची अंमलबजावणी किती टक्के झाली, तर त्याचा उत्तर भोपळा येईल, भोपळा। सर, इतके दिवस जयंती शिवसेनेची साजरी केली जाते, पण उद्या जे आहे 2 जयंती आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच्या आधी 2 दसरा मेळावे होते, त्यात उद्या जयंती देखील 2 साजरी करणार। हे पाहिजे, महाराष्ट्रातील जनता शिवसेना प्रमुखांना एक महापुरुषाचं स्थान आहे, त्यामुळे जयंत्या 2 नाही हजारो झाल्या तरी चालतील। कोणी विरोधक म्हणजे कोण, नाव सांगा ना कोणी केलं ते। म्हणजे प्रश्न असा की ते उद्योग मंत्री आहेत ना, त्यांचा नवीन उद्योग काय सुरू झाला मला माहिती नाही, त्यांना विचारा हा कुठला नवीन उद्योग तुम्हाला दिला असेल तर तुमचे करार मदार पण कळवा। मागचे करार 50 कोटीचे होते, आताचे करार काय कोटीचे आहेत ते पण लोकांना कळू द्या ना, सर्वसामान्य जनतेला कळेल की उद्योग मंत्र्यांचा हाही एक उद्योग खातं त्यांच्याकडे दिलं जातं। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।